2026-27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6वीचा सर्व विषयांचा अभ्यासक्रम बदललेला आहे आणि बदललेल्या अभ्यासक्रमामुळे आपल्याला यावर्षी सेतू अभ्यास सोडवायचा आहे. मग यावर्षीचा सेतू अभ्यासामधील विद्यार्थ्यांनी करावयाच्या कृती आज आपण सोडवूयात. या व्हिडिओमध्ये इतिहास या विषयाच्या 5 दिवसांच्या कृती आज आपण पाहणार आहोत. त्यापैकी दिवस पहिला. विद्यार्थी कृतीमध्ये इतिहासाची साधने दर्शवणारा तक्ता पूर्ण कर. इतिहासाची साधने: भौतिक साधने, नाणी, किल्ले, भांडी, लेणी, ताम्रपट, स्मारके, शिलालेख. लिखित साधने: ग्रंथ, चरित्र, प्रवास वर्णने, बखरी, तवारिखा, न्यायनिवाडे. मौखिक साधने: ओव्या, लोकगीते, कथा, मिथके, म्हणी, पोवाडे, अभंग, श्लोक. हे मला समजले मध्ये इतिहास कोणकोणत्या गोष्टींचा असतो तर गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, शाळेचा, राज्याचा, देशाचा. अशा प्रकारे आकृती ही आपल्याला पूर्ण करायची आहे. दिवस दुसरा. इथे विद्यार्थी कृतीमध्ये इतिहासाची प्राथमिक साधने व दुय्यम साधने दर्शवणारा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. इतिहासाची प्राथमिक व दुय्यमिक साधने. त्यापैकी इतिहासाची प्राथमिक साधने: भौतिक साधने जसे की नाणी, किल्ले, स्मारके, वस्तू, ताम्रपट. मौखिक साधने: लोकगीते, ओव्या, पोवाडे, कहाण्या. इतिहासाची दुय्यम साधने: लिखित साधने जसं की चरित्रे, प्रवास वर्णने, बखरी. आधुनिक काळातील दुय्यम साधने: वर्तमानपत्रे, नियतकालिके, निबंध. मला हे समजले मध्ये इतिहासाची प्राथमिक साधने व दुय्यम साधने यांवर थोडक्यात माहिती लिही. प्राथमिक साधने: जी साधने इतिहास घडत असतानाच्या काळाशी थेट संबंधित असतात किंवा त्या घटनेचे थेट साक्षीदार असतात त्यांना प्राथमिक साधने म्हणतात. उदाहरणार्थ भौतिक अवशेष किंवा तत्कालीन चित्रे, नाणी. दुय्यम साधने: प्राथमिक साधनांचा अभ्यास करून त्यांचे विश्लेषण करून नंतरच्या काळात लिहिलेले ग्रंथ, चरित्रे किंवा केलेले संशोधन म्हणजे दुय्यम साधने होय. खालील तक्ता पूर्ण कर. माहिती संकलनाची साधने: मुलाखत, प्रश्नावली, निरीक्षण आणि वाचन या साधनांद्वारे आपण माहिती संकलन करू शकतो. माहिती विश्लेषणाची साधने: तक्ते, कोष्टके, आकृत्या, नकाशे याद्वारे आपण माहितीचे विश्लेषण करू शकतो. दिवस तिसरा. विद्यार्थी कृतीमध्ये भारतीय संस्कृती दर्शवणाऱ्या ठळक बाबींची यादी लिहून काढ. उत्तर: विविधतेत एकता. विविध सण आणि उत्सव. भौगोलिक प्रदेशानुसार बदलणारी वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा. समृद्ध खाद्य संस्कृती. कला आणि कौशल्ये. कौटुंबिक व सामाजिक मूल्ये. मला हे समजले मध्ये संस्कृतीविषयक माहिती दर्शवणारा तक्ता पूर्ण कर. तुझ्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषा. माझ्या परिसरात मराठी, अहिराणी, खानदेशी या भाषा बोलल्या जातात. तुझ्या परिसरात साजरे केले जाणारे सण. माझ्या परिसरात दिवाळी, गुढीपाडवा, मकर संक्रांत या प्रकारचे सण साजरे केले जातात. तुझ्या परिसरात साजरे केले जाणारे उत्सव. गणेशोत्सव, शिवजयंती, नवरात्र. तुझ्या परिसरात केली जाणारी वेशभूषा. साडी, ब्लाऊज, धोतर, सदरा, पॅन्ट, शर्ट या प्रकारची वेशभूषा केली जाते. तुझ्या परिसरातील पारंपरिक खाद्यपदार्थ. पुरणपोळी, मिसळपाव, पिठलं भाकरी. दिवस चौथा. यामध्ये विद्यार्थी कृतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना इसवी सन सुरू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालखंडाची माहिती लिहून काढण्यास सांगतात. उत्तर: इसवी सनाची सुरुवात. येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरुवात झाली. ज्या वर्षापासून इसवी सनाची सुरुवात झाली त्याला इसवी सन 1 असे मानले जाते. या वर्षाची सुरुवात दर्शवणारा काळ म्हणजेच इसवी सन काळ होय. कालगणना पद्धत: इसवी सनाची वर्षे एकामागोमाग एक चढत्या क्रमाने मानली जातात. उदाहरणार्थ वर्ष 1, वर्ष 2, वर्ष 100, वर्ष 500 इत्यादी. शतक आणि सहस्रक: इसवी सनामधील पहिल्या 100 वर्षाच्या कालखंडाला पहिले शतक वर्ष 1 ते 100 आणि पहिल्या 1000 वर्षांच्या कालखंडाला पहिले सहस्रक 1 ते 1000 असे म्हणतात. आजचा कालखंड: आज आपण ज्या काळात जगत आहोत ते इसवी सन 2026 हे वर्ष आहे. म्हणजेच इसवी सनाची सुरुवात होऊन आता 26वे शतक आणि 3रे सहस्रक सुरू आहे. मला हे समजले मध्ये इसवी सन लेखन तक्ता पूर्ण करा. इथे आपल्याला एक तक्ता दिला आहे.
मध्ये जे मोठी रेषा दिली आहे तिच्या उजवीकडे इसवी सनाचा काळ आणि डावीकडे इसवी सन पूर्व काळ आपल्याला दिलेला आहे. मधल्या रेषेपासून इकडे 100, 500, 500च्या नंतर 1000, 1000च्या नंतर 1500 आणि 1500च्या नंतर 2000 येतील. कारण मोठ्या रेषेपासून 100पर्यंत छोटे अंतर दाखवले आहे. 100पासून 500पर्यंत जे पुढचे अंतर आहे समान आहे आणि त्यामुळे पुढे 500मध्ये 500 मिळवले की 1000 आणि 1000मध्ये 500 मिळवले की 1500 अशाप्रमाणे हे पुढे अंक आपले दाखवले आहेत. तर डावीकडे पहा, डावीकडे इसवी सन पूर्व काळाची जी गणना केली जाते ती पाठीमागे केली जाते. म्हणून 100पासून पुढे 500 वर्ष, 500पासून 1000, 1000पासून 1500 आणि 1500पासून 2000 अशी मागे आपण वर्ष लिहिली आहेत. कारण इसवी सन पूर्व 500 वर्ष, इसवी सन पूर्व 1500 वर्ष अशा प्रकारे आपण ही काळगणना करतो. दिवस 5 विद्यार्थी कृती ऐतिहासिक काळाबद्दल थोडक्यात माहिती सांग. उत्तर: इतिहास लिहिण्यासाठी ज्या काळात लिखित पुरावे उपलब्ध असतात त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. मला हे समजले मध्ये भारतातील प्रचलित कालगणना पद्धती दिलेल्या तक्त्यात लिहून काढ. कालगणना पद्धतींची नावे: 1. ख्रिस्ती कालगणना इसवी सन म्हणजेच इसवी सन. 2. शालिवाहन शक. 3. विक्रम संवत